नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आंब्याचा मोसम आहे आणि काहीतरी मुलांना गोड खावंसं वाटते. मग आंब्याचे वेगवेगळे पदार्थ मुले खूप आवडीने खातात आणि त्यात केक म्हटलं की मुलांच्या आवडीचा पदार्थ. मग आज आपण बनवणार आहोत अतिशय मऊ, रसाळ आणि चविष्ट आंबा रवा केक. विशेष म्हणजे यात आपण मैदा किंवा अंडी वापरणार नाही आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. आवडल्यास माझे स्वयंपाकघर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चला तर केकला साहित्य काय काय लागतंय ते पाहूया. इथे मी 1 मोठी वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच्यापेक्षा लहान वाटी आहे त्याने 1 वाटी दूध घेतलेले आहे. आणि आंबा आहे ते मी हे पहा गर काढून घेतलेला वाटीत आणि त्याचेच आता पल्प तयार करून घेतलेले आहे, त्यामुळे एवढा झालेला आहे. 1 वाटी आंब्याचा गर घ्यायचा आणि तो फिसून घ्यायचा आहे. आणि तेल घेतलेलं आहे पाऊण वाटी. अर्धी वाटी दही आहे. साखर घेतलेली आहे पाऊण वाटी. तुम्हाला जेवढं गोड आवडत असेल तसे तुम्ही घेऊ शकता. काही मी मनुके घेतलेले आहेत ते आता भिजत घालणार आहे. ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. आणि इथे बेकिंग पावडर आहे 1 चमचा, बेकिंग सोडा अर्धा चमचा. लक्षात ठेवा बेकिंग पावडर 1 चमचा घ्यायची आहे आणि हा आहे बेकिंग सोडा, तो अर्धा चमचा घ्यायचा आहे. चला तर आता इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यात रवा घालायचा आहे. रवा शक्यतो करून बारीकच घ्या आणि साखर घालायची आहे. साखर तुम्हाला जेवढे गोड आवडत असेल तसे तुम्ही घेऊ शकता. विलायची सोलून टाकायची आहे. इथे आता हे मिक्सरला फिरवून घेऊया. तर इथे मी आता बारीक करून घेतलेलं आहे. हे पहा असं झालं पाहिजे, पावडर करून घ्यायची आहे. आणि आता याच्यात एकदम चिमूटभर मीठ घालायचं आहे, त्याने स्वाद खूप छान येतो. दूध घालायचे आहे. दूध इथे मी थोडं ठेवणार आहे. दही तुम्हाला घालायचं नसेल तर फक्त पाणी याच्या जागेला वापरू शकता. कुणाकुणाला आंब्यासोबत दूध आणि दही आवडत नाही. आणि हा आंब्याचा पल्प आहे तोही याच्यात घालणार आहे. इथे आता सर्व मिक्स केलेलं आहे. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा नाही लगेच. आणि हे सर्व आता असं मिक्स करून घ्यायचं आहे. नाही मिक्सरला फिरवताना काय होतं, हे सर्व तळाशी जे बसलेलं असतं ना ते तसंच राहतं आणि वर लवस फक्त मिक्स होतं. त्याच्यामुळे चमच्याने एकदा असे फिरवून घ्या, मगच मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा आता मी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. आता आपण मिक्सरला याला फिरवून घ्यायचं आहे. इथे मी आता हे पहा बारीक करून घेतलेलं आहे. सगळं आता एकजीव झालेलं आहे हे पहा. आणि आता याला आपण काय करणार आहोत, असंच झाकून ठेवायचं आहे. याला 20 ते 25 मिनटं आता याच्यातच असंच झाकून ठेवूया. जास्त भांड्याचा पसारा न करता याच्यातच आपण आता असंच झाकून ठेवूया. 20 ते 25 मिनटं झालेले आहेत. आपण आता पाहूया. हे पहा छान फुगलेला आहे रवाही याच्यात. हे पहा आणि टेक्स्चरही छान आहे. याच्यात आपण आता भिजवलेले मनुके घालणार आहे मी. तर याच्यात दूध घालायची गरज नाही. हे पहा असं पडलं पाहिजे. इथे मी आता एक डब्बा घेतलेला आहे. तुम्ही केक टेनी घेऊ शकता आणि त्याला बटर पेपर टाकून थोडंसं तेलही लावलेलं आहे, तेलने ग्रीस केलेलं आहे. तुमच्याजवळ केक टेन बटर पेपर नसेल तर तुम्ही काय करा, तेल लावून थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि कोटिंग करून घ्यायचं आहे छान. मग केक चिकटणार नाही त्याच्यात. याच्यात आपण आता ही बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ठेवलेला आहे ना तो घालायचा आहे आणि थोडंसं वरनं दूध घालायचं आहे. हे पहा. आणि आता याला एका डायरेक्शनमध्ये जास्त फिरवायचंही नाही, फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा असं मिक्स करून फक्त घ्यायचं आहे. आंब्यामुळे कलरही खूप छान आलेला आहे आणि मिक्सही झालं पाहिजे. असंही नाही की बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातलेला आहे तो मिक्सच झाला नाही.
हे पहा, आता मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे बॅटर केलेलं आहे, सर्व याच्यात घालून घ्यायचे आहे. जास्त पसाराही झाला नाही भांड्याचा पहा. आणि याला आता असं टॅप करून घ्यायचं आहे. आणि मी याच्यात हे ड्रायफ्रूट्स घालणार आहे. तुम्ही जर टूटी फ्रुटी घालणार असाल ना तर थोडे पीठ घालून त्याला मिक्स करून घालायचे, म्हणजे खाली एका जागेला बसत नाहीत. हे पहा, टॅब चांगलं करून घेतलेलं आहे. मी आता याला ओव्हनमध्ये बनवणार आहे. तुम्हाला जर गॅसवरती बनवायचं असेल तर कढईमध्ये किंवा कुकरमध्ये बनवायचे असेल तर कुकरमध्ये बनवू शकता. त्याला 40 ते 45 मिनटं लागतील, पण मध्ये आधी 20-25 मिनटाने खोलून पाहायचे. आणि कुकरमध्ये बनवत असाल तर शिट्टी आणि त्याची रिंग काढून ठेवा, ते विसरू नका. चला तर याला आपण आता ओव्हनमध्ये बनवायचं आहे. ते मी ओव्हन फ्रीहीट करायला ठेवलेलं. फ्रीहीट करायला ठेवायचे 10 मिनटं आधी आणि मगच घालायचं आहे. 180 डिग्री सेल्सिअसवर आहे. 40 ते 45 मिनटं लागतील याला. चला तर आपण 40 ते 45 मिनटानंतर पाहूया. चला तर आता काढून घेऊया. केक बेक झालेला आहे. हे पहा, बेक झालेला आहे. आणि गरम गरम याला आता काढायचं नाही, थंड होऊन द्यायचा. 20 मिनटं अर्धा तास असा थंड होऊन द्यायचा आणि मगच काढायचा आहे, म्हणजे खूप छान निघतो. हे पहा, खूप छान बनलेलं आहे. याला आता आपण काढून घेऊ. मी थंड करून घेतलेला आहे. आता हे पेपर लावलेलं आहे, काढून घ्यायचं. हे पहा, खूप छान बनलेलं आहे. बघा किती छान रंग आलाय आणि एकदम स्पंजी झालेला आहे हा केक. तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. हे पहा, एकदम स्पंजी झालेला आहे हा केक. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुमच्या मुलांना खूप आवडेल. आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हा केक कसा झालेला आहे. माझे स्वयंपाक घरी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.